कुछ देर पहले प्रधानमंत्री मोदी ने मुंबई के समंदर में जल पूजन किया है। छत्रपति शिवाजी स्मारक की आधारशिला रखी है। 3600 करोड़ की लागत से यह प्रतिमा बनेगी और दुनिया की सबसे ऊंची प्रतिमा होगी। पूरा देश जब निर्माण कार्य पूरा होगा तब गर्व की अनुभूति करेगा और विश्व में सीना तान के खड़ा होगा कि दुनिया का सबसे ऊंचा आइकॉनिक बिल्डिंग हमारे पास है, छत्रपति शिवाजी महाराज की। 17ാം നൂറ്റാണ്ടിൽ മുഗൾ സാമ്രാജ്യം ക്ഷയിച്ചു തുടങ്ങിയ കാലത്ത് ശിവജി എന്ന യുദ്ധവീരൻ മറാത്ത രാജാവായി ഉയർന്നു വന്നു. ഇന്ന് അദ്ദേഹത്തെ സ്വന്തമാക്കാൻ രാഷ്ട്രീയ പാർട്ടികൾ മത്സരിക്കുന്നു. ഹിന്ദുക്കളുടെ പോരാളിയായാണ് ശിവജി ചിത്രീകരിക്കപ്പെടുന്നതെങ്കിലും അദ്ദേഹത്തിൻ്റെ സഖ്യം അതിലും വിശാലമായിരുന്നു. शिवाजी महाराज हा मुसलमानांच्या विरुद्ध होता अशी त्याची प्रतिमा जनमानसामध्ये तयार करण्यामध्ये आली होती. शिवाजीच्या पदरी किती मुसलमान होते? शिवाजीच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान मुसलमान मनुष्य. तोफखाना हे शिवाजी महाराजांच्या काळातलं सर्वात प्रगत हत्यार. त्याच्यावरचा प्रमुख इब्राहिम खान. पुण्यात तुमच्यापैकी किंवा आणखी कुणाला तरी वाटेल एखादं मुसलमान चांगला असतंय. शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं. कुणी लावलं हे शेपूट गोब्राह्मण प्रतिपालक? शिवाजी महाराजांची स्वदस्तुराची एकाही पत्रामध्ये शिवाजी महाराज स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हणत नाहीत. मग हे शेपूट कुणी लावलं? गो दोघांपैकी एकाने. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. ओम माता की जय. आमच्या हिंदू राष्ट्र आपलं हे समस्त हिंदू आघाडी समस्त हिंदू आघाडी. राज्य आपले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते देव मस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी മതസൗഹൃദം പുലർത്തിയ ശിവജിയുടെ പാരമ്പര്യം കണ്ടെടുക്കാൻ ഒരു ഗോവിന്ദ് പൻസാരെ വേണ്ടി വന്നു. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शत्रूंनी मोगलांनी पन्हाळगडाला विडा घातला. 4 महिने झाले तिथलं दाना वैरण अन्न पाणी संपत आलं. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण पन्हाळगड सोडायचा. म्हणून त्यांनी युक्ती केली. एका शिवाजीच्या उंचीच्या माणसाला खोटा शिवाजी तयार केला. त्याला पालखीत बसवला. शत्रूच्या लक्षात यावं की शिवाजी सापडला की म्हणजे मग वेढा असेल तो पातळ होईल आणि त्या पातळ वेढ्यातनं निघून जाता येईल. हा जो खोटा शिवाजी बनला होता हा कोण होता? पण तो कोणी मराठा नव्हता, ब्राह्मणही नव्हता. शिवाकाशीत व्यवसायानं न्हावी मनुष्य ते शिवाजीसाठी मरायला का तयार झाले? शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. काय वाक्य आहे? तुम्ही विचार करा की हो, अगोदरच्या राजांचं सैन्य उभ्या पिकातनं जात होतं आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सैन्य
हे पिकात न जाता कडेकडेने जायला लागलं तर शेतकऱ्याला काय वाटलं असेल? माझ्या पिकाची काळजी करणारा हा राजा कोण आला? आणि हा राजा असेल तर मी मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे हे त्याला वाटलं. പൻസാരയുടെ ശിവജിക്ക് ഔദ്യോഗിക പാഠപുസ്തകങ്ങളുമായും ജനപ്രിയ കഥകളുമായും മത്സരിക്കേണ്ടി വന്നു. പൊതുപ്രചാരം നേടിയ ഒരു കഥയിൽ ഡക്കാൻ സുൽത്താൻ്റെ പടനായകനായ അഫ്സൽ ഖാനുമായി സന്ധി സംഭാഷണത്തിന് ശിവജി സമ്മതിക്കുന്നുണ്ട്. അവർ നിരായുധരായി കണ്ടുമുട്ടാമെന്നായിരുന്നു ധാരണ. പക്ഷേ സൂത്രശാലി വിജയിച്ചു. അഫ്സൽ ഖാൻ വധത്തിൻ്റെ ഇത്തരം ചിത്രീകരണങ്ങൾ ജനപ്രിയമായി പ്രചരിച്ചു. जगाला जर शाप लागला असेल, मानव जातीला जर कलंक लागला असेल तर तो कलंक आहे इस्लाम. अफजल खान मौलवींच्या अंगात येतो, या अल्लाह शिवाजीने दगा किया. मग भडव्या तुझा दगा नव्हता करायचा तर काय सत्कार करायचा होता का? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे, साप विषारी देश जननीचा ये घेऊ चावा, औचित गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. Police have arrested 7 members associated with the Hindu Rashtra Sena, that's a radical outfit in Maharashtra, for the alleged murder of a young Muslim IT professional. शिवाजी महाराज के कुछ पिक्चर गलत तरीके से पेश किए थे व्हाट्सएप पे. उस चीज़ को लेकर जो है ना हिंदू तंजीमों ने बहुत हंगामा मचाया और तय किया ये करने वाला कोई मुसलमान है, मगर वो गैर मुस्लिम है. ये पता चलने के बाद भी मीडिया ने उस चीज़ को जो है एलेबोरेट नहीं किया, हाईलाइट भी नहीं किया. और धनंजय देसाई और हिंदू राष्ट्र सेना यानी मोहसिन का मर्डर होने के आधा घंटा पहले ही उसने एक बयान दिया और लोगों को वर्गलाया, उनके लोगों को. और वो लोग जो है ना हॉकी स्टिक्स, बार्स, स्टम्प्स, 7-8 मोटरसाइकिल्स पे थे. मोहसिन उस वक्त जो है ना ईशा की नमाज अदा करके टिफ़िन लेकर निकला, तो सामने से जो मॉब आया उनका मंशा यही था कि जो भी जो है शनाख्त कर सकें कि भाई दाढ़ी है, टोपी है और पड़ा नहीं पहना हुआ था वो और ग्रीन कलर का था, वो आइडेंटिफाई किया कि भाई ये मुस्लिम है. तो उन्होंने फ़ौरन उसको पीटना शुरू किया और मोहसिन को इतना पीटा, सीमेंट का जो कंक्रीट है वो भी बच्चे के सर पे मारा उन लोगों ने. मैंने भी जब पहले मीडिया को यही बताया कि भाई हमारा बच्चा बेगुनाह था और मैं नहीं चाहता कि किसी बेगुनाह की जान मेरे बच्चे का नाम लेकर हो. तो हमने हमारे जो मौलाना इब्राहिम साहब, उन्होंने जब मैयत के बाद इतनी बेहतरीन स्पीच की उन्होंने कि लोग खामोशी से निकल गए. हालांकि इतना मुजबस ज़्यादा था, लोग सब चले गए. अब ये हम देखते हैं भाई जैसी मोदी गवर्नमेंट आ गई, इन लोगों के हौसले बुलंद हो गए और ये मोहसिन जो है पहला विक्टिम रहा मोदी गवर्नमेंट आने के बाद. हिंदुस्तान सबसे प्राचीन राष्ट्र है, लेकिन इतिहास अब अपनी करवट बदल रहा है. जिहादी आतंकवादी अल्लाह अकबर के नारे देकर बम विस्फोट कर रहे हैं. ईसाई मिशनरी नग्न नृत्य कर रहे हैं. क्या है इसका जवाब? हिंदू राष्ट्र सेना. हिंदू राष्ट्र सेना इज एन ऑर्गेनाइजेशन, इट इज अ फैसिस्ट ऑर्गेनाइजेशन. हाँ, हिंदू राष्ट्र सेना एक फैसिस्ट संगठन है. मूर्ख मुसोलिनी ने फैसिस्ट शब्द का दुरुपयोग किया. फैसिज्म का असली अर्थ है बंधुभाव. ഡോക്ടർ ദാഭോൽക്കറുടെ കൊലപാതകത്തിന് 2 മാസം മുമ്പ് തീവ്ര ഹിന്ദു സംഘടനകൾ സനാതൻ संस्थയിൽ യോഗം ചേർന്നു. अब वास्तव ऐसा है कि हम ये सम्मेलन रखे हैं जिनकी पुण्याई मैं उन परम पूज्य डॉक्टर जी को पहले विनम्र अभिवादन करता हूं. साक्षात हमें चैतन्य शक्ति का अनुभव जिनसे हुआ, हमें संगठित होकर सशस्त्र क्रांति का पुरस्कार करना होगा और किसी भी हद तक किसी भी स्तर पे जाने के लिए हमें हिचकना नहीं है. मुसलमान जो है यहाँ का बिल्कुल नंगा निहत्ता सिर्फ सिक्योरिटी चाहता है वो इस मुल्क में, और अफसोस की बात है कि हमारी हुकूमत जो है उसको सिक्योरिटी भी नहीं दे सकती.
जे हिंदुत्ववादी लोकांनी इथं दंगल घडवली त्यावेळी आमची मशिदीवर पत्रे मारले, इथे गाड्या पूर्ण होत्या, इथं लागलेले रिक्षा म्हणजे टपरी, आपली चहाची टपरी, पानपट्टी, हे सगळे उलटून पालटून त्यांचं नुकसान भरपूर केले. त्यावेळेला कोणी आमच्याकडं मदतीला आले नाहीत. त्यावेळेला आपले कॉम्रेड गोविंदसाहेब पानसरे साहेब आमच्या मदतीला येऊन आमचे लोकांची सगळी पाहणी करून त्यांचा मदतीचा हात पुढाकार दिला त्यांनी आणि आम्हाला मदत गोळा करून त्यांनी आमची नुकसान भरपाई करून दिली. त्यावेळेला पूरा माई ने पूरा रिसर्च करके पूरा प्लानिंग के हिसाब से किए थे ना. पानसरे ने आपकी मदद की और आपने उनकी पक्ष की क्या मदद की? मैं भी इनसे पूछे, मैं वही पक्ष में हूँ. मुस्लिम का कोई संगठन ही नहीं ना हमारे यहाँ कोल्हापुर में, तो पक्ष भी बनाया नहीं अब तक. और आप कितने सालों से पक्ष में? 16 साल. 16 साल. तो आपको कैसे प्रेरणा मिली? मैं साहब का असिस्टेंट ही था. कब से? मैंने आपको बहुत 1999 से, तो तभी से मैं अभी तक उधर ही हूँ. कि वो लोग इतने अच्छे थे कि उनको छोड़ के जाने का कभी दिल चाहा ही नहीं. उनका एक सोच लोगों के बारे में, गरीबों के बारे में अलग थी. वो देख के है ना, आज मैं 5 वक्त की नमाज़ पढ़ता हूँ, लेकिन उन्होंने मेरा कभी ऑब्जेक्शन नहीं लिया. तो कुछ अलग हट के लोग थे वो. अभी तो हमें डर लग रहा है ना. पहले के साथ अभी गोविंद सर थे, तो अभी ऐसा कोई नहीं ना हमारे साथ लड़ने वाला अभी, इसलिए हम भी डरते हैं. रात हुई तो डरते हैं. मगर गोविंद सर कभी डरते नहीं थे. वो नहीं डरते थे ना, वो थे तो हम भी नहीं डरते थे. अभी डरना पड़ेगा, वो नहीं है ना. या खुर्चीवर तुम्ही बसत नाही? नाही. सरांची सूर. 40 ते 42 वर्ष त्यांची प्रॅक्टिस झाली वकिली पेशात. त्या पिरियडमध्ये त्यांनी कोणत्याही मालकाची एकही प्रकारची केस त्यांच्याकडे घेतलेली नाही. बरेच मॅनेजमेंटचे लोक आमच्याकडे येऊन जायचे. उदाहरणार्थ साखर कारखाना, बॅग भरून काही वेळा पैसे समोर आणले, त्यावेळी पण साहेबांनी त्यांना बाबा मी तुमचं स्वीकारू शकत नाही असं स्पष्ट सांगून परत पाठवून दिलं. न्यायाधीश एखादा जर पैसे खात्याला असं समजलं असलं तर डायसवर जाऊन सांगणार की आम्ही तुमच्या पुढं काम चालणार नाही, तुम्ही भ्रष्टाचार आहे. आणि असे 2 ते 3 न्यायाधीश त्यांनी ते घालवले समोरासमोर सडेतोड. साहेबांचं वाचन जे होतं ते असं सर्व विषयाला अनुषंगानं असं होतं. पानसरे साहेबांना आवडणारे संत म्हणजे सावंतामाळी. तुकारामांचा जो जे का रांजले गांजले त्याशी मनी जो आपले, त्या बाबतीत साहेबांचं म्हणणं असं होतं की हा अभंग आमच्या मार्क्सवादाच्या जवळपास कुठेतरी आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला इथं दुपारी चहाच्या वेळेला हे अभंग असे म्हणून दाखवायचे. संत वाङ्मयावर चर्चा सुरू होती, तर मी त्यांना साहेबांना विनोदानं असं म्हटलं की आमच्या गावात जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या ठिकाणी येत्या एकादशीला तुमचं कीर्तन ठेवूया, गोविंद बुवा पानसरेंचं एक कीर्तन ठेवूया. अशा पद्धतीने आम्ही थोडीफार त्यांची चेष्टाही करत होतो. त्यांचा मेंबर होतो मी त्यांच्या युनियनचा. मग नंतर 96ला मला डेअरीतून कमी केलं. तिने मला काढून टाकल्यानंतर साहेबाकडनी केस होती. मग नंतर ती केस माझ्यासाठी निकाल झाली आणि माझा योगायोग असा की तारीख दिली आणि त्यावेळेला साहेबांचा डेट झाली. साहेब वारले. पर्स म्हणजे माझ्या साहेबांचं हे असं साहेब मागतं. अगोदर मी शेतीच करत होतो. दूध संघाच्या संघटनेमध्ये मी पण काम करू लागलो. कॉम्रेड पानसरेंनी मला शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, शाहीर वामनदादा कर्डक यांची गाणी त्यांनी स्वतः मला सांगितली आणि मग माझ्यात असा बदल झाला, मी देखील मग वास्तव बघू लागलो. कॉम्रेड पानसरेंची फार तळमळ होती की ग्रामीण भागापर्यंत कलाकारच खरा इतिहास पोचू शकतात. त्यामुळे कॉम्रेड पानसरेंची अशी इच्छा होती
की महाराष्ट्रातील अशी सगळी कला जाती एकत्र करावी. आणि कॉम्रेड पानसरेंनीच शीतलला फोन करून सांगितलं, आमचे एक कोल्हापूरमध्ये निकम शाहीर आहेत, ते तुला साथ देतील. आणि उठ गड्या मरदा दादा पली रातही सरणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही. या देशाला फार संतांची मोठी परंपरा आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगे बाबा. नामदेवाचा सुईदोरा घेऊन आबाळ घेऊ शिवून, चोख आपला मातीत गेला बगबडव्याला भिवून. आणि जागतिकीकरणात गौरवांचा आपल्या देशामध्ये खाऊजा धोरण आलं, सुतारांचं काम बंद झालं, 12 बलुतेदारांचं काम बंद झालं, आणि जागतिकीकरणात गोरोबांचा चिखल गेला वाळून. या मातीतून उभा ठाकला कुलवाडीचा सरदार. आपल्याला खरा इतिहास कळायला पाहिजे. कोण होते शिवाजी राजांचे सैनिक? कॉम्रेड पानसरे यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं, शिवाजी राजांचे सैनिक शेतकरी होते, मुस्लिम होते, साळी कोळी माळी होते. ദളിതർക്കെതിരെ അക്രമങ്ങൾ വർദ്ധിച്ചു വരികയായിരുന്നിട്ടും ദളിത് അതിക്രമ നിരോധന നിയമം പിൻവലിക്കണമെന്നായിരുന്നു മേൽജാതിക്കാരുടെ ആവശ്യം. മഹാരാഷ്ട്രയുടെ 75% ഭൂസ്വത്തിന് ഉടമകളായ പടയാളി വംശമായ മറാത്തകൾക്ക് രാഷ്ട്രീയ സ്വാധീനവും സാമൂഹിക അംഗീകാരവും ഉണ്ട്. പക്ഷേ ഗ്രാമീണ സമ്പാദ്യം തകർത്ത ഒരു കാർഷിക പ്രതിസന്ധിയെ തുടർന്ന് ദളിതർക്ക് കൊടുക്കുന്ന സംവരണം തങ്ങൾക്കും വേണമെന്ന ആവശ്യം അവർക്കിടയിൽ രൂപപ്പെട്ടു. आणि शेवटचं शांतीपूर्ण आंदोलन आहे. याच्यानंतर मात्र आमचा मराठा समाज हातामध्ये तलवार घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये गावांमध्ये जातीयता पाळली जाते आणि दलितांची वस्ती गावाबाहेर असते, त्यांना पाणी पण उच्च जातीय पाणी मिळत नाही. हे बिलकुल नाही. अशा प्रकारची घटना कुठेच होत नाही. हा मराठा समाजाबद्दल मोर्चा आहे. दुसऱ्या जातीच्या बद्दल इथे तुम्ही घालूच नका ना. तो प्रश्न विचारण्याची तुम्हाला काय गरज आहे? दुसरी गोष्ट चालू झालं पाहिजे. सांगितलं होतं 10 वर्ष ते लोक आपले, तुम्ही जसं गावाच्या बाहेर म्हणतात ना, ते लोक 10 वर्ष जर त्यांना दिलं तर ते आपल्या बरोबरी येतील. आता ते बरोबरीने आले, ते आपल्या डोक्यावर चढलेत. आपला शत्रू कोण? ब्राह्मण की ब्राह्मण्य? ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखणं. ब्राह्मण्य हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाची उत्पत्ती जन्मानं ब्राह्मण असलेल्या जातीमध्ये झाली हे खरं, पण हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आणि मराठे ब्राह्मणांच्या शेजारी असल्यामुळे, क्षत्रिय शेजारी असल्यामुळे हा रोग त्यांच्यात पसरला. पसरत सरळ लागायला लागलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कुणी मला तुच्छ म्हटला तर ते मी सहन करणार नाही, पण मी कुणाला तुच्छ म्हणणार नाही.